नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. मंडपातून नैना पळून गेलेली असते, त्यामुळे अद्वैतला मात्र नैनाचा प्रचंड राग आलेला असतो आणि नैनाने आपल्यासोबत असं का केलं आणि आपली सगळीकडे इज्जत घालवली, त्यामुळे आता अद्वैत नैनावर प्रचंड चिडलेला असतो आणि नैनाचा शोध घेऊन त्याला नैनाला अद्दल घडवायची असते. नैनाचा तो शोधही घेत असतो. नैना ज्या हॉटेलमध्ये थांबलेली असते तिथपर्यंत सुद्धा अद्वैत पोहोचलेला असतो, परंतु ऐनवेळी राहुल तिथे आलेला असतो आणि राहुलने नैनाला सावध केलेलं असतं. परंतु अद्वैतला असं वाटतं की नैना तिथून पळून गेली, याचा अर्थ नैनाला माहीत होतं की मी तिथे येणार आहे. याचा अर्थ एकच होतो की कलाने तिला सावध केलं असणार आणि कलाचा आपल्या बहिणीला पूर्ण पाठिंबा आहे असं अद्वैतला वाटायला लागतं. आणि त्याला आता असं वाटायला लागतं की कला नैनाची बाजू घेतीये आणि नैनाला माझ्यापासून वाचवायला बघतीये. अद्वैतला नैनालाही धडा शिकवायचा असतो आणि कलालाही धडा शिकवायचा असतो. त्यामुळे आता सगळ्यात पहिल्यांदा नैना कुठे राहते हे त्याच्यासाठी जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर कलाने मात्र घरी आलेल्या संगीताचा खूप अपमान केलेला असतो, तेही फक्त सरोजची अट मान्य करण्यासाठी. सरोजने जे काही सांगितलेलं असतं ते कलाने पूर्णपणे ऐकलेलं असतं आणि स्वतःच्याच आईला स्वतःच्या घरातून तिने काढून दिलेलं असतं. हे सगळं करत असताना कलाला प्रचंड त्रास होत असतो, तरी सुद्धा तिने केलेलं असतं. जेव्हा संगीता तिथून निघून जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता कला सरोजला म्हणत असते की तुम्ही जे म्हटले तसं मी केलं, तुम्ही जे सगळं म्हटले ते सगळं काही मी केलं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या अटीप्रमाणे मी वागले, परंतु आता तुम्ही सुद्धा तुमचा शब्द पाळायला पाहिजे. तुम्ही मला वचन दिलं होतं की मी तुमची अट मान्य केल्यावर तुम्ही मला माझ्या माहेरी एकदा तरी जाऊ द्याल. परंतु सरोज आता कलाला म्हणत असते की नाही, तू अजिबात त्या घरामध्ये जायचं नाही आणि जर तू त्या घरामध्ये गेलीस तर मात्र मी तुला पुन्हा या घरामध्ये अजिबात घेणार नाही. कला म्हणत असते की तुमचं आतापर्यंत मी सगळं ऐकलं, फक्त माझी एवढी गोष्ट ऐका ना. काल जो इथे प्रकार झाला त्या प्रकारामुळे माझी आई खूप हर्ट झालेली असणार, माझ्या आईवडिलांना सुद्धा माझी काळजी वाटत असणार, मला फक्त त्यांना एकदा भेटून येऊ द्या, मग मात्र मी माझ्या माहेरी परत जाण्याची कधीच जिद करणार नाही. परंतु सरोज मात्र या गोष्टीसाठी नाहीच म्हणत असते. तर कला आबांना म्हणत असते की आबा प्लीज तुम्ही तरी मला माझ्या माहेरी जाण्याची परमिशन द्या. इथे तर मी सून म्हणून राहते, परंतु त्या घरातली मी मुलगी आहे ना, त्यामुळे पहिला अधिकार तर माझा तिकडे. नैनाताई लग्नातून पळून गेली, त्यामध्ये माझ्या घरच्यांचा तरी काय दोष आहे? तुम्ही सर्वजण सगळ्या गोष्टींसाठी त्यांना ब्लेम करताय, पण तुम्ही एक विचार करा की त्यांनी फक्त एकच खोटं बोललंय, परंतु जे काही केलंय ते नैनाताईंनी केलंय. या सगळ्यामध्ये नैनाताईची चूक आहे, तुम्ही त्यांना का चुकीचं ठरवताय? कला अगदी पोटतिडकीने हे सगळं बोलत असते. तर आबा कलाला म्हणतात की ठीक आहे कला, जर तुला जायचंच असेल तर मग जा तू तुझ्या आईवडिलांना भेटायला. सरोज आबांना म्हणत असते की नाही आबा, आता मात्र यावेळी मी तुमचं अजिबात काही ऐकणार नाही. तुम्ही जे काही म्हटले, जसं काही सांगितलं सगळं मी तसं केलं, माझ्या अद्वैतचा सुद्धा मी विचार केला नाही. परंतु आता मात्र ही जर मुलगी तिच्या माहेरी गेली तर मी मात्र हे घर सोडून निघून जाईल. सरोज आता अडूनच बसलेली असते आणि म्हणत असते की जर ही मुलगी तिच्या माहेरी गेली तर मी मात्र घर सोडून जाणार. आबा सरोजला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की सरोज, अगं तू या घरातली मोठी सून आहे, निदान तुझ्याकडनं तरी हे वागणं अपेक्षित नाहीये, तू तरी समजून घे जरा. सरोज म्हणत असते की नाही आबा, प्रत्येक वेळी मी गोष्टी समजून घेतल्या, या घरामध्ये मला कोणी समजून घेणारं आहे का? शेवटी मी सुद्धा एका मुलाची आई आहे, माझा मुलगा घरात एवढा कर्तबगार आहे, पण शेवटी आज ह्या मुलींनी त्याच्यावर काय वेळ आणली आहे? तुम्ही प्रत्येकजण मला बोलताय, परंतु माझ्या मनाची परिस्थिती कोणी जाणली आहे का इथे? माझा मुलगा तिथे एकटा एकटा रडत बसतो, त्याच्या मनाची परिस्थिती कोणाला कळते का? मी तर माझ्या मुलाला रोज दुःखात बघते आणि तरी सुद्धा आबा तुम्ही मला हे सांगताय की तू ह्या मुलीला माहेरी जाऊ दे, मी कसं काय करून देईल आबा हे? सरोज आता अडून राहिलेली असते आणि कलाला काही ती तिच्या माहेरी जाऊनच देत नसते. अद्वैत आता तिथे आलेला असतो. अद्वैतने सगळं ऐकलेलं असतं आणि आता तो सरोजला म्हणतो की आई, जर तिला तिच्या माहेरी जायचंय तर जाऊ दे. आता हे ऐकल्यावर सरोजला खूप मोठा धक्का बसतो. अद्वैत कलाला म्हणतो की तुला माहेरी जायचंय ना, ठीक आहे जा तू माहेरी. कला आता अद्वैतकडे बघायलाच लागते की ह्या खडूस माणसामध्ये अचानक एवढा चेंज कसा काय झाला आणि हा मला माझ्या माहेरी कसा काय पाठवतोय? आबा कलाला म्हणत असतात की कला, अगं लग्न झाल्यानंतर तू पहिल्यांदाच तुझ्या माहेरी जातीये, म्हणजे 5 परतनीचा विधी सुद्धा पूर्ण होईल. मग तू एक काम कर, तू अद्वैतलाही सोबत घेऊन जा आणि मग अद्वैत जर तुझ्यासोबत आला तर विधी सुद्धा पूर्ण होतील. कला म्हणत असते की नाही आबा, माझी मी जाईल एकटी. अद्वैत कलाला म्हणत असतो की नाही कला, मी येतो की तुझ्यासोबत. कला आता अद्वैतकडे बघत असते की नक्की याला झालंय तरी काय. अद्वैत म्हणत असतो की अगं मी येतो तुझ्यासोबत, आणि तसंही आता लग्नानंतर तू पहिल्यांदाच तुझ्या माहेरी चालली आहे ना, मग मी तर तुझ्यासोबत असायलाच पाहिजे.
सरोजला मात्र प्रचंड राग आलेला असतो आणि सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, काय आहे हे सर्व? इथे मी तुझी बाजू घेऊन भांडतीये सगळ्यांशी आणि तू काय सांगतोयस की तू ह्या मुलीसोबत तिच्या माहेरी चाललायस? अरे, तुला तुझा स्टँडर्ड तर माहितीये ना, आणि आता ह्या मुलीच्या नादाला लागून तू काय तिथे गल्ली बोळात फिरणार आहेस का? अद्वैत म्हणत असतो की आई जाऊ दे ना, आपण कशाला एवढे डिस्कशन करतोय, आणि जर तिला जायचंच आहे तिच्या आई वडिलांकडे तर आपण कशाला एवढे डिस्कशन करतोय? सरोज आता अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, अरे तूच तर म्हणत होता ना की तुला ह्या मुलीचा प्रॉब्लेम आहे, मग अचानक तुझ्यामध्ये एवढे चेंजेस कसे काय झाले? सरोज म्हणत असते की आता जर ही मुलगी अद्वैतला घेऊन जर तिच्या माहेरी गेली तर मात्र मी हे घर सोडून कायमचं निघून जाईल. कला आता माघार घेते आणि सरोजला म्हणत असते की ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना की मी अद्वैतला नाही माझ्या माहेरी घेऊन जावं, तर मी नाही घेऊन जाणार, आणि मी जर माहेरी गेल्याने जर तुम्ही हे घर सोडून जाणार असेल तर मला मात्र हे अजिबात मान्य नसेल, आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी नाही जाणार माझ्या माहेरी. सरोज आता शांत झालेली असते, परंतु अद्वैत सरोजला म्हणतो की अगं आई, जर तिला तिच्या माहेरी जायचंय तर जाऊ दे ना, तू कशाला थांबवतीयस तिला? सरोज म्हणत असते की अरे अद्वैत, तुला नक्की झालंय काय? आता ही मुलगी सुद्धा म्हणते की ती जाणार नाहीये, आणि तुझं काय चाललंय की तुझं तिच्या माहेरी का जायचंय? कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, जर त्यांना वाटतंय की मी माझ्या माहेरी नाही जावं तर मी नाही जाणार, आणि मला नाही जायचंय माझ्या माहेरी. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की असं कसं, लग्न झाल्यानंतर तर तू अजूनही तुझ्या माहेरी गेली नाहीये, आणि तुला तर तुझ्या माहेरी जायलाच हवं. आणि इतकंच काय, तर मी आता तुला तुझ्या माहेरी सोडून येणार आहे आणि आपण दोघंही तुझ्या माहेरी जाणार आहोत. सरोजला मात्र वेगळीच भीती वाटायला लागते. सरोजला असं वाटतं की ह्या कलाने ह्या अद्वैतवर काही जादू तर नाही केली ना, आणि हा अद्वैत आता कलाच्या साईडने म्हणजे बायकोच्या बाजूने झाला असं तर काही नाही ना. सरोज आता तिचा तिसरा डाव टाकते आणि अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत, जर तू ह्या मुलीसोबत तिच्या माहेरी गेला तर मात्र माझी तुला शपथ आहे. तर आता अद्वैत सरोजला सांगतो की सॉरी आई, परंतु मी कलासोबत तिच्या माहेरी जाणार. तर आपल्याच मुलाने आपली शपथ डावलून तो बायकोच्या घरी जाण्यासाठी एवढा उतावळा झालेला असतो, त्यामुळे सरोज मात्र फार हर्ट झालेली असते. तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता चक्कर येऊन ती खाली कोसळलेली असते. कलाही एका गोष्टीचा विचार करत असते की हा अद्वैत चांदेकर नक्की करतोय तरी काय, आणि हा माझ्यासाठी त्याच्या आईच्या विरोधात का जातोय? सरोजला मात्र प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यामध्ये तेल ओतण्याचं काम करत असते रोहिणी. रोहिणी म्हणत असते की शेवटी लग्नानंतर प्रत्येक आईची हीच परिस्थिती असते, आपण कितीही मुलाला पदराशी बांधून ठेवलं ना, शेवटी तो बायकोच्याच ताब्यात जाणार. आणि आज तर काय, आज तर अद्वैतने ह्या सगळ्या गोष्टी करूनच दाखवलाय. रोहिणी ज्या प्रकारे बोलत असते त्यामुळे तर सरोजला आणखी त्रास व्हायला लागतो. सरोजला मात्र आता कलाचा प्रचंड राग आलेला असतो आणि ती विचार करत असते की हा अद्वैत आज माझ्या विरोधात उभा राहिलाय आणि ह्या मुलीची साईड घेतोय. ह्या मुलीमुळे अद्वैतला रात्रभर झोप येत नाही, आणि आज मात्र हा याच मुलीची बाजू घेतोय. तर मित्रांनो, आता तुम्हालाही मोठा प्रश्न पडलेला असणार की अद्वैतमध्ये एवढा अचानक चेंज कसा काय झाला, आणि सरोजला डावलून त्याने कलाची कसं काय साईड घेतली, आणि कलाच्या घरी जाण्यासाठी तो एवढा उतावळा का आहे? अद्वैतला असं वाटत असतं की कला ही नैनाला साथ देतीये, आणि नैना कुठे आहे हे कलाला माहितीये. नक्कीच कलाच्या सोबत कलाचे घरचेही असणार, आणि कलाच्या घरच्यांनी नैनाला तिच्या घरी ठेवलेलं असणार. आणि एक गोष्ट त्याला माहीत असते की जर आता तो कलासोबत तिच्या माहेरी गेला तर मात्र नैनाबद्दल त्याला काहीतरी धागेदोरे सापडतील. नैना कुठे राहतेय किंवा नैनाचं या घराशी काय कनेक्शन आहे हे ते शोधून काढेल. काहीही करून अद्वैतला नैनाचा शोध घ्यायचा असतो, आणि नैनाचा शोध घेणं हे फक्त अद्वैतला कलाच्या मार्फतच होणार असतं. आणि फक्त यामागे एवढंच कारण असतं, त्यामुळे अद्वैत हा कलासोबत तिच्या माहेरी जाण्यासाठी रेडी झालेला असतो, आणि स्वतःच्या आईची सुद्धा शपथ त्यांनी मोडलेली असते. आईची परिस्थिती बघून तो मनोमन आईला सॉरी म्हणत असतो आणि म्हणत असतो की आई सॉरी, परंतु मी लवकरच तुला खरं काय आहे तेही सांगेल. आणि कलाकडे बघून तो म्हणत असतो की तू आता खुश राहा, परंतु हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय, मी तुलाही चांगलाच धडा शिकवणार आहे. अद्वैत आता दोघंही कलाच्या माहेरी आलेले असतात, आणि कलाच्या घरी जाण्यासाठी एक भली मोठी गल्ली पार करावी लागत असते, आणि त्या गल्लीमध्ये पूर्ण मार्केट भरलेलं असतं. त्या मार्केटमध्ये माशांचा वास येत असतो, लहान मुलं इकडनं तिकडे खेळत असतात, भाज्यांचा सुद्धा वास येत असतो. आणि अद्वैतने हे वातावरण कधी बघितलेलंच नसतं, अशा वातावरणात तो कधी राहिलेलाही नसतो. थोडं पुढे गेल्यानंतर अद्वैतचा पाय हा चिखलामध्ये पडतो आणि त्याचे शूजही खराब होतात. अद्वैत हे सगळं सहन करत असतो, कारण त्याला सत्यापर्यंत पोहोचायचं असतं. परंतु अद्वैतची ही परिस्थिती बघून कलाला मात्र फार हसायला येत असतं, आणि तिलाही वाटत असतं की चला, अद्वैत चांदेकर निदान आज ह्या गल्लीमध्ये तरी आला, निदान आता त्याला आम्ही कसं राहतोय आणि सर्वसामान्य लोकांचं जीवन तरी कसं असतं याची थोडीफार तरी जाणीव होईल.
कला आणि अद्वैत दोघंही आता खरेंच्या घरी आलेले असतात. तर अद्वैत खरेंच्या घरी आला त्यामुळे आता गल्लीमधले सगळे लोक जमा झालेले असतात आणि कला आणि अद्वैतकडे खूप कुतूहलाने बघत असतात. अद्वैतला मात्र ते फार ऑकवर्ड वाटत असतं. तर अद्वैत आणि कला दोघेही आता उंबरठ्यावर उभे असतात. बाबा आता कला आणि अद्वैतचं स्वागत करतात आणि अद्वैतला सांगतात की तुम्ही आता माझ्या मुलीचा हात धरून आमच्या घरामध्ये प्रवेश करा. तर कलाला वाटतं की हे तर काय 7 जन्मात शक्य नाहीये, परंतु अद्वैत मात्र पूर्णपणे त्याच्या विरुद्ध वागतो. तो कलाचा हात पकडतो आणि आता कलाचा हात पकडून तो आता खरेंच्या घरी आलेला असतो. घरामध्ये एंट्री करतानाच आता तो इकडे तिकडे बघू लागतो आणि कुठे त्याला नैना दिसते का याच्यावरच त्याची नजर असते. परंतु संगीता काय अद्वैत समोर येत नाही. त्याचं कारण असं असतं की संगीताला असं वाटत असतं की ऑलरेडी अद्वैतने आपल्यावर चोरीचा आळ टाकलेला होता जेव्हा आपण चांदेकरांच्या घरी गेलेलो होतो आणि अद्वैत अजूनही माझ्यावर तितकाच नाराज आहे आणि जर मी आता त्याच्या समोर गेले तर मग तो मला खूप बोलेल किंवा माझा तो स्वीकारही करणार नाही. त्यामुळे संगीता ही बाजूलाच राहत असते आणि संगीता अद्वैत समोर येतच नाही. तेव्हा अद्वैतला असं वाटत असतं की नक्कीच आता संगीता इथे दिसत नाहीये म्हटल्यावर म्हणजे नक्कीच आता नैनाला तिची फूस असणार आहे आणि संगीतानेच नैनाला कुठेतरी लपवलेलं असणार आहे. मी आलोय यामुळे त्या अलर्ट तर झाल्या नसतील ना, असे विचार आता अद्वैतच्या डोक्यामध्ये येत असतात. तर बाबा मात्र कलाचं आणि अद्वैतचं स्वागत करत असतात. जावयाचं पूर्ण आदरातिथ्य करत असतात. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं की अद्वैतचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का आणि अद्वैतला खरंच नैनाचं दर्शन कुठे तिथे होईल का, हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.